नमस्कार, मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे राज्यातल्या निवडणुकीच्या रणसंग्रामाची. कारण राज्यामधल्या बहुप्रतीक्षित अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणेची आपल्या सगळ्यांनाच प्रतीक्षा लागली आहे आणि आजच या निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोग आज दुपारी 4 वाजता एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हा परिषदा, नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे आज दुपारी 4 वाजता ही पत्रकार परिषद संबोधित करतील आणि यामधून निवडणुकांच्या तारखांची अधिकृतपणे घोषणा करण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. राज्यामधल्या या निवडणुका येत्या 3 टप्प्यामध्ये पार पडणार आहेत. मला असं वाटतं की ज्यावेळेला निवडणुका घोषित होतात त्यावेळेला निवडणुकींची मतदारांची यादी मतदान केंद्र निहाय ही प्रत्येक राजकीय पक्षाला मिळत असते. त्याच्यावरती काही कालावधी ऑब्जेक्शन सजेशनसाठी सुद्धा असतो. त्यावेळेला पुरावासह जर का हरकत घेतली तर त्याची नोंद निपक्षपणाने निवडणूक आयोग त्या ठिकाणी घेत असतं आणि त्याच्यामुळे अकांतांडव करण्यापेक्षा वस्तुस्थितीवरती आधारित असलेल्या हरकती किंवा सूचना ह्या पुराव्यासहित त्या ठिकाणी दाखल कराव्यात असं मला सर्वच राजकीय पक्षांना सांगायचं आहे. दीर्घकाळ रेंगाळलेला या संबंध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता लवकर झाल्याच पाहिजेत. एक लोकप्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. भारतीय जनता पार्टी 1,51,00,000 सदस्य संख्येची पार्टी आहे. या पक्षामध्ये 1,03,000 सक्रिय सदस्यता असलेले कार्यकर्ते आहेत. मी सुद्धा सक्रिय सदस्य आहे आणि त्यामुळं या राज्यामध्ये केव्हाही निवडणुका लागल्या तरी भारतीय जनता पक्ष हा निवडणुकीला समोर जायला तयार आहे आणि महायुती ही सुद्धा तयार आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की कुठलाही निवडणूक किती दिवसाची येऊ द्या, भारतीय जनता पार्टी प्रचंड बहुमताने जिंकेल. मतदार याद्या ज्या सदोष आहेत त्या सुधारित कराव्या ही आमची मूळ मागणी आहे आणि मला असं वाटतं ती मागणी निवडणूक आयोगाने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. ती जर नाही नेली तर याच्यामुळे नवीन प्रश्न निर्माण होतील. निश्चित त्याच्याविषयी काय पावलं उचलायची, या निवडणूक आयोग काय भूमिका घेतं संध्याकाळी, याच्यानंतर आम्ही हे ठरवू. आत्ताच काही बोलणं चुकीचं होईल. बुलढाण्याच्या एकाच कुटुंबामध्ये शेख, कांबळे आणि जैन असे एकाच कुटुंबातल्या मतदाराच्या त्याच्यातली नावं आहेत. हे सगळं जर चित्र बघितलं तर भयंकर आहे. याच्यावर कुठलंही स्पष्टीकरण न देता, यावर काहीही न बोलता तडकाफडकी अचानक निवडणूक आयोगाने समोर येणं आणि आम्ही आता आचारसंहिता जाहीर करत आहोत म्हणणं, मला वाटतं हे वास्तवापासून पळ काढणं आहे, सत्यापासून तोंड लपवणं आहे. 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील जानेवारीच्या पूर्वी निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज निवडणूक जाहीर होणं अपेक्षित आहे आणि बहुतेक प्रथम नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होतील असं अपेक्षित आहे.